नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे भाषण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आदरणीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, त्याचबरोबर आदरणीय शिक्षक वृंद, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना माझा सस्ने नमस्कार. आज आपण येथे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशात अंमलात आली आणि याच दिवशी भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. मित्रांनो, 26 जानेवारी ही तारीख मुद्दाम निवडण्यात आली होती कारण 26 जानेवारी 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करत तिरंगा ध्वज फडकावला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यघटना अंमलात आणण्यासाठी हा तो दिवस खरं तर निवडण्यात आला. आपण जसे धार्मिक सण मोठ्या उत्साहानं, आनंदानं साजरं करतो, तसेच काही राष्ट्रीय सण देखील आपण संपूर्ण देश एकजुटीनं साजरे करत असतो आणि त्यातील एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी शाळा, महाविद्यालये, सरकारी व निमसरकारी कार्यालय, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण केले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कवायती, भाषणे आयोजित केली जातात. राष्ट्रध्वज छातीवर लावून आपण आपल्या देशाविषयीचा अभिमान व्यक्त करत असतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण केवळ स्वातंत्र्य मिळणं पुरेसं नव्हतं, तर स्वतंत्र भारत कशा पद्धतीने चालवायचा, लोकांचे हक्क कसे जपायचे, समता, स्वातंत्र्य आणि न्याय कसा मिळवायचा, यासाठी एक सशक्त राज्यघटना देखील आवश्यक होती. आणि ही राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीवर सोपवण्यात आली. त्यांच्या अपार परिश्रमांमुळेच आज आपल्याला मजबूत लोकशाही व्यवस्था लाभली आहे. म्हणूनच आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हणतो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर भव्य संचलन केले जाते. राष्ट्रपती त्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात. देशाच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं आणि एकतेचं दर्शन घडते. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना यावेळी कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण केली जाते. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या अधिकारांची आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आहे. आपण अभ्यासात प्रामाणिक राहिलो, शिस्त पाळली आणि संविधानिक मूल्यांचा आदर केला तरच भारत खऱ्या अर्थानं प्रगत होईल. चला तर मग या प्रजासत्ताक मंगल दिनी आपण सर्वांनी मिळून आजच्या दिवसापासून संकल्प करूया की आपण जबाबदार नागरिक बनू. या देशाच्या अखंड सार्वभौमत्वासाठी, एकतेसाठी आपण प्रगल्भ काम करू आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला घडवू. माझं भाषण संपवताना मी अभिमानानं या ठिकाणी म्हणेल, मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. मी भारतीय आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, कसं वाटलं हे इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.